वाशी इथं धाराशिव ग्रंथोत्सवचे झाले उद्घाटन। धाराशिव ग्रंथोत्सव 2025 चे शहरातील अजिंक्य विद्यालय इथं शनिवारी उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला। शनिवारी सकाळी अजिंक्य विद्या मंदिर या शाळेपासून संपूर्ण शहरात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून पालखीत ग्रंथ व पुस्तकं ठेवून टाळ मृदंगाच्या तालात संपूर्ण गावातून ग्रंथ दिंडी रॅली काढण्यात आली। ही दिंडी शहरातील तांदुळवाडी रोडवरील अजिंक्य विद्यालय इथं पोहोचली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून 2 दिवस चालणाऱ्या धाराशिव ग्रंथोत्सवाच्या पहिल्या व दुसऱ्या सत्राचं उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी वाशी नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजया गायकवाड, ग्रंथालय विभाग संचालक अशोक गाडेकर, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, लक्ष्मणराव बिरजदार, डॉक्टर महेश मोटे, SL पवार, सुहास सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते। या ग्रंथोत्सवात पुस्तकाचे टोल विक्रीसाठी लावण्यात आले होते। यावेळी जिल्ह्यातील वाचनालय चालक व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहाय्यक संचालक खूप कार्यक्षम आणि कार्यतत्पर आहेत ते श्री सुनीलजी घुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढाकणे आणि सूत्रसंचालन खूप छान चालू आहेत असे ढाकणे सर, ज्यांच्यामुळं मी खरं आलो ते आमचे जुने मित्र आदरणीय पवार सर। तर नावं घेत बसलो तर खूप वेळ होईल। माझे सर्वच सन्मित्र बंधू आणि भगिनींनो, ग्रंथोत्सवाला आल्यानंतर एका गोष्टीचं मला जे समाधान मिळालं, माझ्या मनात ज्या काही संकल्पना आहेत ग्रंथोत्सवाच्या बाबतीमध्ये त्या कुठेतरी साकार होत आहेत असं चित्र मला पाहायला मिळालं। ज्यावेळी मी दिंडी पाहिली, याच्यापूर्वी मी नाशिक विभागामध्ये शिरपूरला गेलो होतो ते धुळे ग्रंथोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी। प्रचंड मोठी ग्रंथदिंडी त्या ठिकाणी होती। जवळपास 2 ते 2.5 हजार विद्यार्थी त्या दिंडीमध्ये सहभागी, सगळे शहर त्या दिंडीमध्ये पाहत होतं। आणि मग तुमचा हा धाराशिवचा ग्रंथोत्सव आला। मग पवार सरांचे नाव आल्यानंतर मी म्हटलं, सर असं असं आहे, आपल्याला असं करावं लागेल। आणि त्या पद्धतीनेच मला ही दिंडी आज वाटली, त्यामध्ये खूप आनंद वाटला। मी या शाळेचं मनापासून ग्रंथालय संचालक या नात्यानं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो। आणि त्यांच्या साथीला जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे माऊली महाराज असतील, यांनी खूप मदत केली, त्यामुळे दिंडी खूप चांगली झाली। आणि नंतर उद्घाटनाचा समारंभ मागच्या वेळी आलो मी, त्यावेळी खंत व्यक्त केली होती, इथे मला शासकीय पुस्तकांचा स्टॉल दिसत नाही। मात्र आज आल्यानंतर मला पहिला इथं शासकीय पुस्तकांचा स्टॉल दिसला, मला खूप आनंद वाटला। मी तुमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही शासनाचा स्टॉल या ठिकाणी आणला। मागच्या वर्षी आमचा अहिल्यानगरला ग्रंथोत्सव झाला, 1 ट्रक भरून तुमची याची पुस्तकं आली होती शासकीय मुद्रणालयाची। म्हणजे शासकीय मुद्रणालय म्हणजे वेगवेगळ्या विभागाची ती पुस्तकं असतात, त्यामध्ये सांस्कृतिक संचालनालय असेल, मराठी भाषा विभाग असेल, आणखीन आपले जे विभाग असतील त्या सर्वांची पुस्तकं इथं असतात। तर जे ट्रक भरून आले होते ते पिशवीत पुस्तकं घेऊन गेले। अशी छोटी पिशवी होती, त्या पिशवीमध्ये ट्रक रिकामी। तर तेच उदाहरण मला इथे तुमच्या धाराशिव मध्ये दिसेल याची मला खात्री वाटते। मी आता उद्या त्याचा आढावा घेईल आणि जर ते खरंच पिशवीत पुस्तकं घेऊन गेलं तर मला समाधान होईल, ग्रंथोत्सव घेतलंच। जरी इकडे कार्यक्रम चालू होता तरी माझं लक्ष त्या ग्रंथ खरेदी, मुलं पुस्तकं वाचता याच्याकडे जास्त होतं। आता मी कमीत कमी 5-6 जण विद्यार्थी असे पाहिले की त्यांनी मोठे मोठे गठ्ठे उचलून त्या नेले। हे खरे ग्रंथोत्सव त्या ग्रंथा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.